सिंह जो केंद्रीय मंत्री है उन्होंने ऐसा कहा है कि ममता बनर्जी चोर है, उन्हें जेल में होना चाहिए। वो गिरिराज सिंह को कौन काम में लेते हैं, उनकी क्या अहमियत है। अब चोरों की यादी बनाए तो आधा हिंदुस्तान खाली हो जाएगा, और शुरुआत कहां से करना है ये भी देखना पड़ेगा। जो लड़ता है वो चोर होता है, देशद्रोही होता है, और इनके सुर में जो सुर मिलाता है वो देशप्रेमी होता है। ये जो भाषा परिभाषा बनाई गई है उसके तहत वो बात करते हैं, इससे ज्यादा उनको महत्व देने की जरूरत नहीं है। वो चंद्रपूरवर एक प्रश्न, उबाटा आणि वंचितचे जे उबाटाचे ऍक्च्युली जिल्हा प्रमुख जे आहेत गिरे, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जो महापौर पद देईल त्याच्यासोबत जाऊ, भाजपसोबत सुद्धा चर्चा सुरू आहे। नाही, ह्या मला वाटतं की जसं काय आता देशाची सत्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चंद्रपुरातून निवडला जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा सध्या रंगत आहे। मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राची सत्ता आता यातून हलणार आहे किंवा बसणार आहे। एक तर दोनही पक्षाकडे बहुमत नाही, त्यांच्याकडे नाही ना आमच्याकडे नाही। फुकटचा घंटा आम्ही हलवतात मंदिरात जाऊन, कशाला हलतो मला काही कळत नाही। अरे ज्यांच्याकडे ते संख्याबळ जुळतील त्याचा महापौर होईल, आमच्याकडे नाहीत ना भाजपकडे नाही आहे, याची चर्चाच होत नाही। जसं काय आमच्याकडे बहुमत आहे काँग्रेसकडे, आणि बहुमत असताना सुद्धा सत्ता बनवत नाही, अशा प्रकारचं चित्र रंगवलं जात आहे। आम्हाला सुद्धा 4-5 लोकांची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा आवश्यकता आहे 10-15 लोकांची, 10 लोकांची, 12 लोकांची। आता हे लोक मधात आहेत, निश्चित रूपानं यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। यांना वाटतंय की या दोघांनाही गरज आहे, जो हमारे को ज्यादा देगा वो हम उसके साथ चलेंगे, असे वक्तव्य मी आता ऐकतोय। पण त्याला काही वैचारिक आणि आमच्या आघाडीचा धर्म सुद्धा आहे। मला विश्वास आहे शिवसेना उभाटा या परिस्थितीमध्ये भाजपला सहकार्य करणार नाही। कुठल्याही प्रलोभनाला आणि पदाला बळी न पडता ते आमच्या बरोबर राहील असा मला विश्वास आहे। थँक्यू।